हे मिशन थांबणार नाही। बॉस, मी या लग्नाला तयार आहे। बॉस, आपलं खरंच लग्न होईल, सगळ्यांसमोर विधिवत असेल ते। ऑफिसर्स होत आपण, स्वतः आधी आपल्या ड्युटीला प्राधान्य द्यायची शपथ घेतली आपण। आणि माझ्यासाठी हे फक्त काम नाहीये, माझ्या आईच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे हा। त्यामुळे या सगळ्यात प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन्ही गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेते। पण केदार, यातली एकही गोष्ट मला तुझ्यावर लादायची नाहीये। ही माझी लढाई आहे, त्यामुळे यातली एकही गोष्ट मी तुझ्यावर लादणार नाही। तुला जर बरोबर वाटत असेल तरच आपण पुढे जाऊ। ही लढाई तुझ्या एकटीची नाहीये बॉस, एक ऑफिसर म्हणून माझी सुद्धा आहे। गुन्हेगारांना पकडणं, त्यांना शिक्षा देणं हे टीम तारिणीचं काम आहे। आणि मिशन गृहप्रवेश सुद्धा एकट्या तारिणीचं नाहीये, टीम तारिणीचं आहे। आणि एक ऑफिसर म्हणून, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एक मित्र म्हणून, हा केदार देवकी नेहमी तुझी साथ देईन। मी या लग्नाला तयार आहे। आपलं लग्न जरी झालं तरी आपलं मैत्रीचं नातं कधी बदलणार नाही केदार। मी प्रॉमिस करते ही गोष्ट तुला। तुझ्या आयुष्यातल्या इतर कोणत्याही नात्याच्या मध्ये मी येणार नाही, कधीच नाही। आणि तुला या नात्यातून कधीही मोकळं व्हावंसं वाटलं ना तरी मला लगेच सांग। अगदी मिशन चालू असताना जरी तुला हे वाटलं ना तरी मला सांग। त्या क्षणी मी तुला या नात्यातून मोकळं केलेलं असेल। आणखी एक गोष्ट केदार, मी शब्द देते तुला, हे मिशन लवकरात लवकर संपवू आणि या लग्नाच्या नात्यातून सुटू। तू मोकळं करशील बॉस, एवढी तू निस्वार्थी आहेस, पण या नात्यात राहण्याचा माझा स्वार्थ आहे। मला तुझं मन जिंकायचंय, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे हे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचंय। एक जन्म नाही तर 7 जन्म मला तुझ्या बरोबर राहायचंय। हे लग्न करून सुटायचं नाहीये, आता अजून अडकायचंय। बॉस, मला लग्न तुझ्याशीच करायचंय। या होलिका दहनात भक्त प्रल्हादांसारख्या सकारात्मक दृष्टीचं रक्षण आणि होलिकेसारख्या आसुरी वृत्तीचा नाश करेन। या समोर असलेल्या पवित्र अग्नीची शपथ घेऊन मी सांगते, समोर आलेल्या प्रत्येक दुष्टाचा संहार करेल ही तारिणी। लग्न अजिबात नाही। मला मुळात हे सांगा की खांडेकरांच्या घरात अजून काही काळ राहण्यामागचं मोटिव्ह तरी काय आहे? सर, MNN मधनं ज्या VHS मिळाल्या त्या पूर्णपणे रिकवर होऊ शकल्या नाहीयेत। हे सगळं जेव्हा घडत होतं त्यावेळेस MNNचे CEO होते दयानंद खांडेकर। म्हणजे दयानंद खांडेकरांकडे याबद्दलची इन्फॉर्मेशन असणार आहे। अशी बरीच नावे जी आपण त्यांच्याकडनं कव्हर करून घेऊ शकतो। हो सर। बस इतकंच ना? नाही नाही नाही, आय कांट अलाउ दिस। मिशन ताबडतोब अबॉर्ट करा, ताबडतोब सगळं थांबवा आणि आपापल्या घरी निघून जा। सर प्लीज, सर प्लीज असं काही करू नका। आपलं काम हा आपल्या आयुष्याचा भाग असायला हवा, संपूर्ण आयुष्य नको। तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही काय करताय? संपूर्ण आयुष्याची खेळताय आपल्याच। आपण मिशन गृहप्रवेश सुरू केलं कारण मला वाटलं होतं हे कमी काळात संपेल आणि ते फक्त 2 कुटुंबांपुरतंच मर्यादित राहील, म्हणून आपण तुमचं फेक कोर्ट मॅरेज केलं होतं। पण आता विधिवत लग्न करताय तुम्ही। विधिवत लग्न केलं ना ते संपूर्ण जगभर होईल। MNN चॅनलचे मालक आहेत ते, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला?
आणि तुम्ही जर खरंच लग्न केलं तर त्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील याची कल्पना तरी आहे का? ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलोय ना, त्या संस्कृतीची पाळंमुळं आपल्या जमिनीमध्ये घट्ट रुतलेली आहेत. इथे लग्न म्हणजे एका जन्माचं नाही तर 7 जन्माचं नातं मानलं जातं. त्याला एक भावनिक अर्थ आहे, समाज मान्यता आहे. या मिशनमध्ये जर पुढे सरकायचं असेल तर आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधून काढू. त्यासाठी तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्य पणाला लावण्याची गरज नाही. सर, आपण जेव्हा डिपार्टमेंटमध्ये ड्युटीसाठी शपथ घेतली तेव्हाच आपण आपलं पूर्ण आयुष्य ड्युटीसाठी अर्पण केलेलं आहे. इतक्या पुढे आलोय सर. प्लीज आता मागे जायला सांगू नका. प्लीज सर, असा हातातोंडाशी आलेला घास प्लीज काढून घेऊ नका. तुम्हाला कळत नाहीये का? भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊ नका. जरा फ्युचरचा विचार करा तुमच्या. हे मिशन संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभर नवरा बायको म्हणून राहू शकणार आहात? मिशन संपल्यानंतर डिवोर्स घ्यावा लागेल तुम्हाला. तारिणी, आपण कितीही पुरोगामी असलो ना तरी डिवोर्स हा अजूनही समाजामध्ये एक टॅबू समजला जातो. डिवोर्सी मुलीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाहीये. हा तुझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे तारिणी. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल सर, आपल्या देशासाठी दुसऱ्या देशात जाताना त्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा विचार केलाच असेल ना सर. ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक सर, त्यांनी तर आपल्या देशासाठी जीव गमावलाय. त्या मिशनवर असताना त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आलाच असेल. कश्मीर सिंग, तपन कुमार डेका, भारताच्या पहिल्या महिला स्पाय मीरा आर्या, ह्या सगळ्यांची सुद्धा कुटुंब आहेतच ना सर. पण या सगळ्यांनी आपल्या ड्युटीला पहिलं प्राधान्य दिलंय. तारिणी, या सगळ्यांनी देशाच्या बाहेर राहून देशासाठी मिशन्स केली आहेत. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. पण आपल्याच देशात राहून तरुण पिढीला ड्रग्सचं व्यसन लावणं, मुलींची तस्करी करणं, चुकीची औषधं देऊन लोकांच्या जीवाशी खेळणं हा सुद्धा एक देशद्रोहच आहे. आणि आतंकवाद्यांपेक्षा मोठा देशद्रोह आहे. बरोबर आहे ना सर? आपली माती, आपला देश ही आपली ओळख आहे. आपल्याच मातीत राहून, आपल्याच मातीतलं खाऊन, आपल्याच मातीला कीड लावण्याचं काम जर हे लोक करत असतील ना तर त्यांचा सर्वनाश करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला माहिती आहे या सगळ्यामध्ये आमचं कुटुंब खूप दुखावलं जाणार आहे. हा लग्नाचा शिक्का बसल्यानंतर कदाचित पुढे जाऊन आम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो. पण सर, लहानपणापासून माझ्या आईने मला एकच गोष्ट शिकवली आहे. पहिलं आपल्या देशासाठी जगायचं, मग आपल्या कुटुंबासाठी जगायचं, आणि मग थोडासा जीव उरला ना तर स्वतःसाठी जगायचं. माझ्या जीवाचा प्रत्येक आणि प्रत्येक श्वास हा माझ्या देशासाठीच आहे. मग समाजातली लोक काय बोलतील, काय टोमणे मारतील याच्यावर आपण का लक्ष द्यायचंय? आपल्याला माहिती आहे आपण जे काही करतोय ते का आणि कोणासाठी करतोय. आणि हे फक्त माझ्या आईचे गुन्हेगार नाही आहेत, संपूर्ण समाजाचे, देशाचे गुन्हेगार आहेत. सर, आपण आपल्या पर्सनल किंवा इमोशनल प्रेशरमध्ये येऊन जर हे मिशन अबॉर्ट केलं ना तर आम्हाला त्याचा कायम पश्चाताप होईल. पण आपल्या मिशनच्या इतक्या जवळ होतो, आपल्या समोर आपली संधी होती पण आपण ती नाही पूर्ण करू शकलो. का? कारण आपलं पर्सनल लाईफ खराब होईल म्हणून. आणि मग सर, आमच्याच डोळ्यात आम्ही आयुष्यभर स्वार्थी राहू.